कॉर्डेट सीम आणि टॅप सीम. आता या सीम कशा पद्धतीच्या असतात हे आपण पुढे पाहूया. पहिले आहे प्लेन सीम. बघा, कपड्याचे दोन भाग एकमेकांना सरळ जोडण्यासाठी शिलाई घातली जाते, तिला प्लेन सीम म्हणतात. त्यानंतर आहे प्रेस ओपन सीम. कपड्याचे दोन भाग जोडल्यानंतर त्या सीम अलाउन्सचा भाग इस्त्रीच्या साह्याने ओपन केला जातो, त्याला प्रेस ओपन सीम असे म्हटले जाते. त्यानंतर पिंक्ड सीम. बघा, कपड्याचे शिलाई मारल्यानंतर नागमोडी आकारात तो भाग कापला जातो सीम अलाउन्सचा. पिंकिंग सीझरच्या साह्याने ती किनार आहे ती कापली जाते, त्याला आपण पिंक्ड सीम असे म्हणतो. त्याच्यानंतर पिंक्ड प्रेस ओपन सीम म्हणजे कापलेल्या याच पद्धतीने प्रेस ओपन केली जाते. कापलेल्या भागाला प्रेस ओपन करून त्या पद्धतीने ही शिलाई तयार होते, त्याला आपण पिंक्ड सीम प्रेस ओपन असे म्हणतो. त्यानंतर आहे डबल स्टिच सीम. कपड्याचे दोन भाग जोडण्यासाठी एकाच ठिकाणी अंतर सोडून दोन शिलाया घातल्या जातात, त्याला डबल स्टिच सीम असे म्हणतात. त्यानंतर आहे ओव्हरकास्टिंग स्टिच. ओव्हरकास्टिंग स्टिच मध्ये कपड्याच्या वर प्लेन स्टिच घातल्यानंतर त्यास प्रेस ओपन केली जाते. नंतर सीम अलाउन्सच्या भागाचे धागे निघू नये म्हणून त्याला ओव्हरकास्टिंग स्टिच घातला जातो, त्याला म्हणतात ओव्हरकास्टिंग सीम. त्यानंतर आहे ओव्हरलॉक सीम. कपड्याचे दोन भाग जोडल्यानंतर त्याच्या सीम अलाउन्सच्या भागाचे धागे निघू नये म्हणून ओव्हरलॉक मशीनच्या साह्याने जी शिलाई घातली जाते त्याला ओव्हरलॉक सीम असे म्हणतात. त्यानंतर दुसरी आहे ओव्हरलॉक सीम सेकंड टाईप. तर कपड्याचे दोन वेगवेगळ्या भागांना आधी ओव्हरलॉक केले जातं आणि नंतर ते दोन भाग एकमेकांना जोडले जातात. अशा प्रकारे ती ओव्हरलॉक सीम तयार होते. त्यानंतर आहे हाँगकाँग सीम. हाँगकाँग सीम मध्ये कपड्याला प्लेन शिलाई घातल्यानंतर त्याच्या दोनही बाजूला बाइंडिंग केले जाते. अशा प्रकारे बाइंडिंग केले जाते. अशा प्रकारे जी सीम तयार होते तिला हाँगकाँग सीम असे म्हटले जाते. त्यानंतर आहे सेल्फ बाउंड सीम. सेल्फ बाउंड सीम म्हणजे दोन कपडे एकमेकांना जोडताना एक कपडा जास्त बाहेर ठेवला जातो आणि नंतर एक कपडा च्या किनारीवर शिलाई मारली जाते आणि नंतर जास्त ठेवलेल्या कपड्याचा भाग दुमडून तो त्या शिलाईवर घातला जातो आणि शिलाई मारली जाते, त्याला सेल्फ बाउंड सीम असे म्हणतात. त्यानंतर आहे फ्रेंच सीम. फ्रेंच सीम मध्ये प्रथम कपड्याच्या सुलट बाजूवर किनारीला शिलाई मारली जाते आणि नंतर तो कपडा दुमडून त्याच्या एक दाबाची सरळ शिलाई घातली जाते, त्यामुळे सीम अलाउन्सच्या भागाचे जे धागे आहेत ते निघत नाहीत आणि तो भाग पक्का होतो. त्यामुळे या सीमला फ्रेंच सीम असे म्हटले जाते. लेडीज आणि चाइल्ड गार्मेंटमध्ये याचा जास्त प्रमाणावर वापर केला जातो. त्यानंतर आहे सेल्फ बाउंड सीम. सेल्फ बाउंड सीम ही अशाच पद्धतीने कपडा जोडून त्यानंतर त्या कपड्याला दुमडून त्यावरून शिलाई घातली जाते, त्याला सेल्फ बाउंड सीम असे म्हटले जाते. त्यानंतर आहे फ्लॅट फेल्ड सीम. म्हणजे कपड्याचे दोन भाग, याला शर्ट सीम असे पण म्हणतात. कपड्याचे दोन भाग एकमेकांना जोडल्यानंतर कपड्याच्या सीम अलाउन्सचा जो जास्त ठेवलेला भाग आहे तो दुमडून त्याच्यावरून सरळ शिलाई घातली जाते, त्याला फ्लॅट सीम असे म्हणतात. त्यानंतर आहे सिंगल टॉप स्टिच सीम. सिंगल टॉप स्टिच सीम म्हणजे कपड्याचे दोन भाग जोडल्यानंतर त्याच्या सुलट बाजूने वरतून सीम अलाउन्सचा भाग दाबण्यासाठी जी शिलाई घातली जाते त्याला सिंगल टॉप स्टिच सीम असे म्हणतात. त्यानंतर आहे डबल टॉप स्टिच सीम. याच्यामध्ये कपड्यावर प्लेन सीम घातल्यानंतर प्रेसच्या साह्याने त्याचा सीम अलाउन्सचा भाग ओपन केला जातो आणि नंतर त्याच्या दोनही बाजूला वरच्या बाजूनी शिलाई घातली जाते, त्याला डबल टॉप स्टिच सीम असे म्हणतात. त्यानंतर आहे कॉर्डेट सीम. कॉर्डेट सीम म्हणजे कपड्याच्या किनारीच्या आत कॉर्ड टाकून त्याच्या बाजूनी शिलाई मारली जाते आणि तो भाग पायपिंगच्या स्वरूपामध्ये कपड्यांना जोडला जातो, याला म्हणतात कॉर्डेट सीम. कॉर्डेट सीम तयार करण्यासाठी जो धागा वापरला जातो त्याला जेम्स म्हणतात. त्यानंतर आहे स्लॉट सीम. स्लॉट सीम म्हणजे कपड्याचे दोन जे मुख्य भाग आहेत त्याच्या खालील बाजूला एक वेगळ्या रंगाचे कापड ठेवले जाते आणि त्याच्या दोनही बाजूला शिलाई मारली जाते. त्यानंतर एक अशी बारीक
खाच दिसते त्याला आपण स्लॉट असे म्हणतो, म्हणून या शिलाईला स्लॉट सीम असे म्हणतात. डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे क्रॉस सीम. कपड्याचे चार भाग एकमेकांना जोडल्यानंतर त्याच्या सीम अलाउन्स ओपन करून त्याच्यावर जी सरळ शिलाई मारली जाते, जॉईंट असतो तर जॉईंटवर जी शिलाई मारली जाते त्याला क्रॉस सीम असे म्हणतात. जसं पॅन्ट, पायजमा यांचा जो दोन्ही पायांच्या मधला जो जॉईंट आहे त्या प्रकारच्या जॉईंटला ही शिलाई घातली जाते. त्यानंतर आहे टेप्ड सीम. कपड्याची पट्टी लावून बायस पट्टी ठेवून त्यावर शिलाई घातली जाते आणि तो भाग सीमाला असा भाग बंद केला जातो, त्याला टेप्ड सीम असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे लॅप्ड सीम. लॅप्ड सीम ही कॅनव्हास एकमेकांना जोडण्यासाठी वापरली जाते. कॅनव्हासचे दोन भाग एकमेकांवर ठेवून त्याच्या वरच्या बाजूनी सरळ शिलाई घातली जाते, त्याला लॅप्ड सीम असे म्हणतात. त्यामुळे त्याचा जाडसरपणा कपड्याच्या आतून जाणवत नाही.